आता सोलापुरातून एक मोठी बातमी। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले। राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर निवड झाल्यानंतर उमेश पाटील यांनी टीका केलेली आहे। राजन पाटील हे प्रचंड अत्याचार करणारे व्यक्ती असून मोहोळ तालुक्यातील मुलीबाळी सुरक्षित राहत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। ही निवड रद्द करण्याची मागणी उमेश पाटील यांनी केली आहे। म्हणजे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचं पद देऊन त्यांना न्याय दिला, परंतु ह्या न्याय देण्याच्या नादामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची असलेली सहकार चळवळ मोडीत निघणार आहे। सर्व राज्यातले जे शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने आहेत, शेतकऱ्या मालकीचे जे सूतगिरणी आहेत, शेतकऱ्यांच्या मालकीच्या ज्या इतर सहकारी संस्था आहेत, ह्या खाजगीकरणाचा मार्ग आखून देणारा हा व्यक्ती आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा न्याय जो जनतेच्या मुळावर उठेल तो न्याय म्हणता येणार नाही, तो सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार आहे। आणि एकट्या राजन पाटलाला न्याय देण्याच्या नादात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर